कसे आहात तुम्ही सगळे? आज खूप दिवसांनी आपला मिनी व्लॉग येत आहे. तर पालखी स्पेशल मिनी व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. घरातली सगळी कामं पटपट आवरली आणि आम्ही शेतात गेलो. शेतात गेल्यावरती बघा हे सापाचं पिल्लू कसं झोपलं होतं, तसं आम्ही कोथिंबीर काढायला गेलो होतो. कारण की आज आमच्या गावातनं पालखी जाणार होती आणि आम्ही पालखीबरोबरच आम्हाला कोथिंबीर लावून द्यायची होती, त्यासाठीच गेलो होतो रानात. आम्ही आमचं काम पटपट आवरून घेतलं आणि मग संध्याकाळी मस्त असं रेडी वगैरे झालो आणि निघालो पालखीचं दर्शन घेण्यासाठी. तसं तिथं गेल्यावरती पहिलं आम्ही दर्शन वगैरे घेतलं, कोथिंबीर वगैरे दिली आणि निघालो पुढे येवतला जायला. कारण की येवतला संत तुकाराम महाराजांचा खूप मोठा पालखी सोहळा भरतो आणि त्याचंच दर्शन घ्यायला आम्ही येवतला चाललो होतो. तसं तर आम्ही 8-9 वाजता गेलो होतो, असा विचार करून की जास्त काही गर्दी आम्हाला सापडणार नाही, म्हणजे उशिरा गेलं तर दर्शन पटकन होईल. पण मला वाटतं आमच्यासारखाच विचार करून सर्वजण आले होते, कारण की खरंच खूप जास्त गर्दी होती. त्यामुळं आम्हाला गाडी पाठीमागेच लावावं लागली आणि पायीच पुढे जावं लागलं. आणि मग आम्ही पुढे गेल्यावरती तिथं खूप छान असा बाजार भरला होता. बरीचशी दुकानं होती यात्रेसारखी, पण आम्ही काही घेतलं नाही, फक्त बघायचीच कामं केली. आणि मग नंतर पुढे गेल्यावरती गंध वगैरे लावला. मग म्हटलं दर्शनासाठी रांगेत उभं राहावं. रांग बघून, गर्दी बघून असं वाटत होतं की 2-3 तास लागतात की काय दर्शनासाठी, कारण की खूप मोठी रांग होती. पण तसं काही झालं नाही. आमचं दर्शन म्हणजे जास्त तर जास्त 20 ते 30 मिनटात पटकन झालं. आम्ही आतमध्ये गेलो. ते खूप छान असं वाटत होतं, कारण की कीर्तनं वगैरे चालली होती. खूप जास्त लोकं आले होते दर्शनासाठी. आम्ही दर्शन वगैरे घेतलं, पालखीच्या पाया वगैरे पडलो, बाहेर आलो. खरंच खूप छान वाटलं. आणि असा होता माझा आजचा दिवस. चला भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.